सोलापुर जिले के तांदुरवाड़ी में हुई भीषण दुर्घटना के बाद राजमार्गों के किनारे मौजूद जानलेवा कुओं का मुद्दा एक बार फिर चर्चा में आ गया है। बीड़ जिले में कई राष्ट्रीय और राज्य महामार्गों के किनारे बिना सुरक्षा दीवार या रेलिंग वाले कुएं मौजूद है, जिसमें बड़ी हादसे की आशंका जताई जा रही है। डॉक्टर गणेश ढोले ने आरोप लगाया है कि मुल्कवाड़ी, होल, चौरासा, नागाचीवाड़ी, बरदापुर, पात्रुड़ सहित कई स्थानों पर सड़क किनारे स्थित कुओं वाहन चालकों के लिए मौत का जाल बने हुए है। ढोले ने मांग की है कि सभी कुओं को संरक्षण करने के लिए उसके चारों ओर मौजूद सीमेंट की सुरक्षा दीवार या चेतावनी बोर्ड का पर्याप्त प्रकाश व्यवस्था तत्कालीन की जाए। नागरिकों का कहना है कि प्रकाशन को हादसे होने के बाद नहीं, बल्कि हादसे को रोकने के लिए पहले ही प्रभावी कदम उठाने चाहिए। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुरवाडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला जे विहीर होते त्यामध्ये पिकअप कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 4 महिला आणि 4 बालकांचा समावेश आहे। राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या विहिरींचं सर्वेक्षण करायला पाहिजे, त्यांना संरक्षण कडे बांधले द्यायला पाहिजे। मात्र प्राधिकरण असेल, जिल्हा प्रशासन असेल, याकडे साफ दुर्लक्ष करतं। 3 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या ठिकाणी अशीच घटना घडली होती आणि त्या ठिकाणी विहिरीमध्ये गाडी कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये 7 बालकांचा समावेश होता। मात्र अशा वारंवार घटना घडून सुद्धा प्रशासन, प्राधिकरण याकडे लक्ष देत नाही। संबंधित प्रकरणाची आम्ही केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनाही तक्रार केली होती, बीडचे जिल्हाधिकारी यांनाही तक्रार केली होती। बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 54 ब्लॅक स्पॉट असून ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अपघाताचे घडत आहेत। आता रस्त्यालगतच्या विहिरी ज्या आहेत यांची भर पडलेली आहे। यापूर्वी घटना घडल्या आहेत। आज आपण उभे जे आहोत ते राष्ट्रीय महामार्ग 548D मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान मुळुकवाडी आणि वैद्यकीय फाटा या ठिकाणी ह्या 2 विहिरी आहेत आणि या ठिकाणी सुद्धा यापूर्वी घटना घडल्या आहेत। मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नाही। मग बीड जिल्हा प्रशासन नेमकं दिंडोरी सारखी किंवा कालच्या सारखी तांदुरवाडी सारखी घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा आमचा प्रश्न आहे।